मला त्यांचा आभारच मानायचं आहे। त्यांनी जर ही कामं मागच्याच काळात जर करून टाकली असती तर मंगेश चव्हाणला इथं कोणीही बोलवलं नसतं, कोणीही सत्कार केला नसता। म्हणून त्यांचंही आभार की त्यांनी माझ्यासाठी कामं ठेवलीत। मी तर बऱ्याचशा आलेल्या कामांमागे संधी शोधतो की ही आपल्यासाठी काम करायला संधी आहे आणि त्या संधीचं सोनं कसं करता येईल यातनं विचार करून काम केलं पाहिजे। अगदी मला माझ्या जवळचे सहकारी पण बऱ्याचदा म्हणतात, दिलीप दादा आम्ही जर यांना विचारलं की दादा ते तुम्ही का करताय, पण अगदी ज्याला आपण म्हणतो की करत राहायचं, नेकी करो दरिया में डालो असं आपण ज्याला म्हणतो की चांगली कामं करून सोडून द्यायची असतात। प्रत्येकच गोष्टीमागे राजकारण, मला काय मिळेल असं काही पाहायचं नसतं। कदाचित तुमचं मला जरी काही मिळालं नाही तर माझ्या मुलाबाळांना मोठे आशीर्वाद ह्या लोकांचे मिळतील। कारण की जो असं मी एका तत्वज्ञाचा ऐकलं आहे की पोटामध्ये जो अन्नाचा घास जातो प्रत्येकाच्या, त्या घासामागे तो कोणाला तरी आशीर्वाद देत असतो आणि या गोष्टीवर माझा 100% विश्वास आहे। मी आजवर इथपर्यंत आलो आहे, मी अनेक लोकांच्या आशीर्वादामुळे इथपर्यंत आलो आहे।